पंचांचा येतो लेट्स प्लेचा इशारा. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू अवेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांचा डिकचा इशारा येईल. घोषित क्षेत्रातल्या एका धावेनं जानू स्पोर्ट्स इताडी या संघाचं खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू यावेळेला प्रत्येक चेंडूवर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. समोरच्या संघाला पाठलाग करण्यासाठी जे आव्हान आपण उभं करणार आहोत ते आव्हान मोठं कसं असेल, त्यांच्यासाठी ते कठीण कसं होईल, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळते. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट्समनच्या फलंदाजाच्या रडारापासून दूर राहिलेला चेंडू, परिणाम स्वरूपी निर्धाव. सुंदर बॉलिंग. तुम्हाला सर आजच्या पहिल्या सत्रापासून तर आता आपण शेवटी या दिवसाच्या उत्तरार्धाकडे वळलोय. पहिलं षटक हे सातत्याने टाईट पाहायला मिळालं. एलबीडब्ल्यू ची अपील इम्पॅक्ट करेक्ट आहे आणि या वेळेला पंचांचं बोट आकाशात बसेल. पहिला झटका. पहिल्या 3 चेंडूवर कुमारनं या संघाकडनं खेळताना स्ट्रायकर बॉलरची भूमिका मी का बजावतो याचं उत्तर दिलेलं आहे. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद आणि नवनाथला मात्र माघारी परतावं लागलं. अचूक टप्पा भेदक मारा, तिकट गोलंदाजी याचं संमिश्रण आपल्याला पाहायला मिळते. कुमारच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे, त्याच्याकडे स्विंग आहे आणि त्याचबरोबर अचूक टप्पा हिरण्याची त्याची जी गोलंदाजी करण्याची जी वृत्ती आहे ती मात्र त्याला यशस्वी बनवून जाते. यावेळेला बॅटिंग मार्कवर सज्ज होईल बॅट्समन साईनाथ. नॉन स्ट्राईकला असेल विशाल. 3 चेंडू 1 बाद 1 या धावसंख्येवरून या सामन्याला पुढे होते सुरुवात. चौथा चेंडू यावेळेला गुडलेन स्पॉटवरचा चेंडू पडल्यानंतर काहीसा वेगानं निघून जातोय. परंतु स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावलाय. सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकात, म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये. कुमार ज्या वेळेला या षटकाच्या या संघाचा स्ट्रायकर बॉलरची भूमिका बजावतो त्या वेळेला तो यशस्वी होत असतो आणि कर्णधार पूर्णपणे विश्वास त्याच्यावर टाकून देत असतो. कारण त्याला माहिती आहे विपरीत परिस्थितीत आपला हा वजीरच कामाला येईल. या वेळेला पुन्हा वेगवान चेंडू होता, त्याला जोरदार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र लिडिंग एज चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात केवळ एका धावेसाठी. 5 चेंडू केवळ 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत कुमार यानं आणि या 5 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी त्यानं समोरच्या फलंदाजांना उपलब्ध करून दिलेली नाहीये. बंदिस्त करून ठेवलं, जेरबंद करून ठेवलं. या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर कुमार. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये अवर्णनीय कामगिरी. यावेळेला पुन्हा वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा. बॅट्समनला मात्र मोठा प्रहार करता येत नाही. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जानू स्पोर्ट्स इताडे या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 बाद 3 धावा. उर्वरित 18 चेंडू आहेत. कमबॅक करण्याची संधी असते. मॅच हातातून कधीच तुमच्याकडून गेलेली नसते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या षटकामध्ये तुम्हाला समोरच्यावर प्रेशर क्रिएट करण्याची एक संधी असते आणि ज्याला त्यामध्ये यश येतं त्याला मात्र त्या संपूर्ण डावावर स्वतःचं एक वेगळं वर्चस्व गाजवता येतं. आणि तुर्तास तरी पहिल्या षटकामध्ये निर्विवादपणे अधिराज्य गाजवलंय ते गोलंदाज कुमार आणि परिणाम स्वरूपी मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघानं त्याच्या विपक्ष असणाऱ्या जानू स्पोर्ट्स इताडे या संघावर. आता मात्र जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या दोनही फलंदाजांना या सगळ्या गोष्टींची पद्धती बदलावी लागणार आहे. अग्रेसिव्ह मोडला क्लिक करावं लागणार आहे. समोरच्या गोलंदाजांवर हल्ले चढवावे लागणार आहेत. धावसंख्येला वेगवान आकार द्यावा लागणार आहे. मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं जर वाटचाल केली तरच मग मात्र समोरच्या मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाला कठीण वाटेल असं आव्हान तुम्ही उभं करू शकता. कारण माफक आव्हान रंगतदार जरी ठरत असले तरी माफक आव्हान घेऊन कोणताही संघ या स्पर्धेमध्ये आजचा विजय आपला साकार करू शकला नाही. आणि मग अशा परिस्थितीत जर समोरच्या संघाला कठीण जेरबंद करून ठेवायचा असेल, एक तुमच्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी तुमच्या धावांचा आकडा बघूनच तर त्यांना दबावात ठेवायचा असेल तर मग मात्र पहिल्या डावात तुम्हाला एक आक्रमक सुरुवातच करावी लागणार आहे. यावेळेला बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल बॉलर संजय, माफ करा तेजस. पहिला चेंडू यावेळेला चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेगाची अपेक्षा फलंदाज नवनाथला जी अपेक्षा होती ज्या वेगाची, तो वेग मात्र त्याला काय मिळाला नाही. संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला. सुंदर सुरुवात पुन्हा एकदा तेजसच्या माध्यमातून या षटकातला पुढचा चेंडू.
गुडलँड स्पॉटवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक संत गती याच तेजसच्या आपण मगाशी ज्या फिरकीच्या ज्यावेळी गोष्टी करत होतो की संत गतीचा चेंडू बॅटवर मिडल करण्यासाठी खूप कठीण जात असतो की त्यासाठी तुम्हाला तितकं प्रॉपर टेक्निक आलं पाहिजे, प्रॉपर टायमिंग करता आलं पाहिजे. कारण की वेगवान चेंडूला तुम्ही कशा प्रकारे सीमारेषा पाठ घालू शकता त्याचा वेगाचा वापर करून. या वेळेला पुन्हा चेंडू पडल्यानंतर बॅट्समनला काहीही उमगत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो थ्रू मध्ये केलं गेलं, धावबाद गडी होईल. यावेळेला मात्र आता बॅटिंग क्रीजवर आपल्याला दैवत पाहायला मिळेल. 3 चेंडू झालेले आहेत, अवघी 1 धाव खर्च केली गेली आहे. धावबादच्या स्वरूपात एक गडी देखील बाद करण्यात यश आलेलं आहे. सुंदर बॉलिंग म्हणता येईल तेजसच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे कुमारनं पहिलं मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळलं, स्लॉग ओव्हर हाताळली, त्याच पद्धतीनं तेजसने देखील तिथून पिकअप केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यामुळे या पहिल्या 9 चेंडूंच्या खेळामध्ये आतापर्यंत जानू स्पोर्ट्स इताडी या संघाला डोकं वर काढू दिलं नाहीये ते मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या गोलंदाजांनी. यावेळेला मात्र नवनाथचा खेळ संपला. मग अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी करत असाल आणि अचूक टप्प्यावर जर समोरच्या फलंदाजांना खेळवत असाल तर मग मात्र तुम्ही समोरच्या फलंदाजांना तुमच्यावर हवी होण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल तेजस आणि बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन गोरख. या षटकातला शेवटचा चेंडू बोलत तेजस याचा अप्रतिम बॉलिंग स्टेप आउट केले गेले, फुल टॉस घेतला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. दुसऱ्या धावेचा दिला जातोय कॉल, मात्र कॉल होईल रिजेक्ट. आणि दुसऱ्या धावेसाठी पुन्हा होतोय का प्रयत्न, या वेळेला हिट केलं जात आहे. पुन्हा प्रयत्न नाही, अंतिमता केवळ एकच धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जानू स्पोर्ट्स इताडे या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती 3 बाद 5 धावा. अप्रतिम सुरुवात बॉलिंगची म्हणता येईल ती मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाकडनं. 4 षटकांचा डाव असतो आणि या 4 षटकांच्या डावात जर पहिले 2 षटक तुमच्या बाजूने निघून गेले असतील तर मग मात्र या मॅच मध्ये 70% दावेदारी तुम्ही प्रस्थापित केलेली आहे असं म्हणायला कुठेही वावगं ठरणार नाही. यावेळेला बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल बॉलर संजय. अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम खेळ आपल्याला स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुंदर बॉलिंग म्हणतात ना, विजेते सगळ्याच गोष्टी वेगळ्या करत नाही, इतरांपेक्षा वेगळ्या करण्याची जिद्द बाळगतात आणि आपलं काम करत असतात. या वेळेला कट केला गेलाय अवघ्या 1 धावेसाठी. 1 धावेनं मानावं लागेल समाधान आणि 1 धावेनं जानू स्पोर्ट्स इताडी या संघाची धावसंख्या होईल ती केवळ आणि केवळ 6 धावा. हे समीकरण धुमाळ सर खूपदा आपल्याला पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये की तिसऱ्या षटकापर्यंत दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही बऱ्याचशा संघांना. खेळपट्टीवरचा म्हणून म्हणतात ना, खेळपट्टीवरचा अंदाज घेऊन प्रेडिक्शन हे जरी क्रिकेटमध्ये महत्त्वाचं नसलं तरी खेळपट्टीवर उतरण्याच्या अगोदर तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच तुम्हाला तुमच्या प्लॅनिंग्स त्या इम्प्लिमेंट कराव्या लागतात, अंमलात आणाव्या लागतात. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा येईल इशारा घोषित क्षेत्रातील धावेचा आणि 1 धावेनं जानू स्पोर्ट्स इताडी या संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता मात्र 7 धावा. मला तरी असं वाटतं धुमाळ सर आता सिंगल डबलनं समोरच्या संघावर कोणत्याही प्रकारचा फरक पडताना आपल्याला पाहायला मिळणार नाही, किंबहुना तो प्रेशरही क्रिएट होताना पाहायला मिळणार नाही. या उलट जितका मोठ्या फटक्यांपासून तुम्ही लांब जाल, जितकी वेटिंग वाढवाल, जितकी प्रतीक्षा वाढवाल, तितकं दडपण तुम्ही स्वतःवर वढवून घ्याल हे मात्र नक्की. यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न हुक केला गेलाय, मात्र चेंडू 38 सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात अगदी आरामात निवांत शानदार पद्धतीनं बाद.
तीन चेंडू 2 धावा आणि 1 गडी बाद करण्यात यश आलंय ते गोलंदाज संजय याला. पहिले 2 षटकं ज्याप्रमाणे आपण भेदक मारा पाहिला मकरंद स्पोर्ट्स मोठवळ या संघाच्या गोलंदाजांकडून, अगदी त्याच पद्धतीनं त्याच पावलांवर पाऊल ठेवत त्याच दोन्ही गोलंदाजांना फॉलो करत तोच फॉर्म कायम ठेवत तीच कामगिरी सातत्य राखत गोलंदाज संजयच्या माध्यमातून एक सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा इनसाइड एज लागली होती मात्र कॅरी झाला नाहीये बॉल यष्टीरक्षकापर्यंत. पुन्हा पंचांचा येईल घोषित क्षेत्रातील धावेचा इशारा आणि या एका धावेनं जानू स्पोर्ट्स इताडे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती केवळ आणि केवळ 8 धावा. 4 बाद 8 धावा. अजूनही दुहेरी धावसंख्येचा आकडा मात्र काही गाठू शकलेला नाहीये जानू स्पोर्ट्स इताडेचा संघ. आता विचार करावा लागेल, गिअर बदलावा लागेल कारण की चेंडू राहिलेत कमी हातात आणि अशा वेळेला आक्रमण करावं लागेल, मोठे फटके आणि हल्ला चढवावा लागेल. यावेळी तर हल्ल्याच्या दिशेने प्रयत्न केला जातोय का जेल होऊ शकला असता गचाळ क्षेत्ररक्षण आणि मिळेल 1 धाव. या एका धावेनं जानू स्पोर्ट्स इताडी या संघाची धावसंख्या होईल ती मात्र 9 धावा. तो बॅट अँड बॉलचा जो संघर्ष चालू आहे दोनही फलंदाज येणारा प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय, मोठ्या धावा उभारण्याचा प्रयत्न करतोय. पण कौतुक करावं लागेल, दाद द्यावी लागेल ती मात्र मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाच्या गोलंदाजांची सुंदर बॉलिंग. या वेळेला पुन्हा लिडिंग एज लागेल, चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाच्या गोलंदाजांसमोर खेळत असणारा जानू स्पोर्ट्स इताडे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 10 धावा. जवळपास 3.60-65च्या सरासरीने या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3.33च्या सरासरीने जवळपास या धावा आहेत आणि ही सरासरी मला तरी असं वाटतं की आजच्या दिवसातली सगळ्यात निचांक सरासरी आहे. आणि जर या चौथ्या षटकात ही परिस्थिती बदलली नाही तर आजच्या दिवसातला सगळ्यात लोएस्ट स्कोर राहिलाय 21 धावांचा. आता 21 धावांपेक्षाही कमी धावा करून एक वेगळा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज होतोय का जानू स्पोर्ट्स इताडे संघ. परंतु 6 चेंडू आहेत, 7 चेंडूमध्ये काय निघू शकतं, काय होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये 36 धावा निघू शकतात आणि समोरच्या संघाला 47 धावांचं आव्हान देऊ शकतात. 6 चेंडूमध्ये बरंच काही घडू शकतं, पण त्या घडवण्यासाठीचा जो आत्मविश्वास असतो ना तो महत्वाचा असतो. म्हणजे जग तुम्हाला हरलेलं म्हटलेलं चालेल कारण की तुम्ही, पण जर तुम्ही स्वतःला हरलात हे जर सांगितलं ना तर मग मात्र जगातली सगळी शक्ती तुम्हाला जिंकण्यासाठी जरी कामाला लावली तरी तुम्ही विजयी कधीच होऊ शकणार नाहीत. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा करण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एज निघून जातीये अवघ्या एका धावेसाठी. म्हणजे ते समनापूर वडापाववाले नसीब वडापाव सेंटर त्याचे चाचा नेता का खाता तसं आता मात्र इकडे पाठीराख्यांमध्ये झालं इताड्यांचं की मारता का जाता. आता कदाचित इताडे संघाचे समर्थक म्हणतील एकतर मारा नाहीतर जा. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सुधीर. या षटकातला पुढचा चेंडू 2 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाल्या धावसंख्या झालेली ती 12. सुभाष सर, मला आतापर्यंत इताडे संघाची बॅटिंग बघून असं वाटतं की अंपायरच्या मागच्या क्षेत्ररक्षकांना काही कामच राहिलं नाही आणि यावेळेला यष्ट केल्या गेल्यात उद्ध्वस्त. स्वप्न उद्ध्वस्त होत आहे का. अक्षरशः स्टंप वाकवलाय, एसटी वाकवली आहे आणि एसटी खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झाली आहे. तिसऱ्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतंय याला म्हणतात विकेट तोड बॉलिंग. आणि यावेळेला स्टंप अक्षरशः उधळून टाकलेत ते गोलंदाज सुधीर याने. आणि आमचे स्कोरर मित्र सहकारी समालोचक गुरुवर्य सुभाषजी धुमाळ सर आम्हाला सांगतात की या मॅच मधल्या डावातलं जर सरासरी पाहिलं विकेट पडण्याचं तर जवळपास प्रत्येक षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट ही फिक्स आहे. याला म्हणतात सातत्य, याला म्हणतात परफॉर्मन्स, याला म्हणतात तुम्ही तुमच्यावर ठेवलेला दृढ विश्वास की मला माहित आहे मी काय करू शकतो, मला माहित आहे मी समोरच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी देऊ शकत नाही. अजूनही 3 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 12 आणि गडी बाद झाले तब्बल 5. निम्मा संघ तंबूत विसावा घेतोय 12 या धावसंख्येवर. रितेश आहे स्ट्राईकला
बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वार सज्ज होईल सुधीर. अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एक्स्ट्रा बाउन्स पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिरावलेली 5 बाद 12 धावा. अजूनही या डावातले शेवटचे 2 चेंडू आहेत शिल्लक. मी म्हटलं होतं आजच्या दिवसातला सगळ्यात लो स्कोर जर कोणता होता तर तो होता 21 धावांचा. त्याचा विक्रम मोडीत काढतोय की काय इताडे संघ. यावेळेला पुन्हा सरळ बॅटनं खेळलेला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि एका धावेवर मानावं लागेल समाधान. आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 5 बाद 1 13 एकावर 3 13 धावा. आणि जरी 6 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर तर मला वाटतं 21 धावांचा रेकॉर्ड इथे मोडलेला असेल. 20 धावांचा माफ करा. या षटकातला पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता त्यावेळी ड्राईव्ह पाहायला मिळाला. मात्र शेवटच्या क्षणाला एक संघर्षमय चौकार आपल्याला पाहायला मिळाला. च्या समाप्तीनंतर जानू स्पोर्ट्स इताडे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. आणि समोरच्या मकरंद स्पोर्ट्स बुटवळ या संघाला विजयासाठी आवश्यक असतील त्या म्हणजे 24 चेंडू आणि 18 धावांची गरज. 24 चेंडू आणि 18 धावा. 4.50च्या सरासरीने धावा वसूल कराव्या लागतील त्या समोरच्या संघाला. खरं तर आजच्या दिवसातला सगळ्यात लोएस्ट स्कोर होता सो संजय स्पोर्ट्स सावध संघाचा 20 धावांचा 4 षटकांमध्ये आणि तोही रेकॉर्ड मोडून काढला. आता मात्र जानू स्पोर्ट्स इताडे संघानं आजच्या दिवसातला सगळ्यात लो टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे 17 धावांचा. सगळ्यात कमी धावसंख्या सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती जानू स्पोर्ट्स इताडे. 24 चेंडू आणि 18 धावांची असणार आहे गरज. 4.5च्या सरासरीने या माफक धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. पण मी म्हटलं होतं की जेव्हा लो स्कोरच्या मॅचेस असतात त्यावेळेस एक वेगळं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या 18 धावा सहजरित्या पूर्ण होतील का? पुढच्या फेरीत प्रवेश केला जाईल का? समोरच्या पुढच्या नवीन संघासमोर उभे ठाकले जातील का? या सगळ्या गोष्टी बघणं ठरणार आहे रंजक. तुर्तास आपण बघत आहात स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या क्रिकेटचा हा महाथर्रार आणि क्रिकेटचा हा महारणसंग्राम. 24 चेंडू आणि 18 धावा. एक संघर्षाची किनार या व्यक्तिमत्वाच्या आयुष्याला लाभते ना सर. त्याला यश काय असतं आणि यशासाठी काय धडपड करावी लागते ही सगळी गोष्ट आपल्याला माहीतच आहे. कवी कुमार विश्वास एकदा रामायणावर बोलत होते आणि त्यांचं व्याख्यान होतं. त्यावेळेस ते असं म्हटले की ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही आणि विना संघर्ष ज्याला यश मिळालंय ते यश चिरकाळ टिकतही नाही. त्या यशाचं महत्त्वही त्याला पटत नाही आणि ते यश सांभाळून कसं ठेवावं याची अक्कलही भगवंत त्याला देत नाही. त्याचं उदाहरण देताना त्यांनी सुंदररित्या म्हटलं होतं की दशरथ पुत्र राम जोपर्यंत महालात होता तोपर्यंत जगाला तो युवराज राम म्हणून परिचित होता. पण तोच युवराज राम जेव्हा 14 वर्ष जंगलातून परत आला, वनवास भोगून परत आला, तेव्हा तो जगाला भगवान श्रीराम म्हणून ओळख निर्माण करून गेला. म्हणून आयुष्यात संघर्ष खूप महत्वाचा असतो. आयुष्यात संकट खूप महत्वाची असतात. वाटेमध्ये जोपर्यंत वादळं येत नाहीत तोपर्यंत धुसर असलेला रस्ता कधी स्पष्टपणे तुमच्या समोर तुमचं स्वागत करण्यासाठी खुला होत नाही. म्हणून संकटांना भ्यायचं नसतं. विंदा म्हणतात ना, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लेवन उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मॅचला होईल सुरुवात. 24 चेंडू आणि 18 धावांचं असेल माफक आव्हान. हे आव्हान कागदावर आणि आकडेवारी जितकं सोपं सहज सुलभ माफक दिसतंय ते तितक्याच पद्धतीनं सहज सुलभ माफक पद्धतीनं पुन्हा त्याचा पाठलाग होईल का? किंवा मग आपल्यावर केलेल्या हल्ल्याचा परतावा बॅटिंग मध्ये फ्लॉप ठरल्यानंतर गोलंदाजीची स्ट्रेंथ, आपलं ट्रम्प कार्ड, आपला हुकमी एक्का, आपल्या बॉलिंग मधले अस्त्र शस्त्र या सगळ्या गोष्टींचा वापर करून पुन्हा 17 धावा डिफेंड केल्या जातील का? आणि नवा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आर के क्रीडा नगरीवर स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या क्रिकेटच्या या रणसंग्रामात रचला जाईल का? बघूया. पंचांचा येतो लेट्स प्लेचा इशारा. 24 चेंडू आणि 18 धावा. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज स्वतः स्वार होतो वेगावर अक्षय. आणि या वेळेला पहिला डॉट बॉल काढलाय. वेगवान बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अक्षय या शब्दाचा अर्थच होतोय ज्याचा क्षय कधी होऊ शकत नाही, ज्याचा नाश कधी होऊ शकत नाही. परंतु अक्षय म्हणतोय माझा फॉर्म, माझ्या कामगिरी, त्यातलं सातत्य हे सगळं दमदार असणार आहे, कारण मी विजयाच्या ईर्षेने उतरणार आहे.
यावेळेला जोरदार प्रहार केला जातोय, फटका चुकलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि 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 कॅच सोडली की मॅच सोडली, आलेली संधी निर्माण केली, दैव देत आहे, कर्मन येत आहे, आधी दुष्काळ त्या 13वा महिना. आहा, म्हणून म्हणतात की गोलंदाज जेव्हा जीवतोड मेहनत करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षकांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न हेच असावं लागतं सोबतीला. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला वेगवान चेंडू आणि आता मात्र एकदा गमावलंय भाऊ, पण आता कमावल्याशिवाय राहणार नाही. तिसरा चेंडू, पहिला झटका. चेंडू, एक बाद दोन धावा. मगाशी धुमाळ सर, जर तो कॅच झाला असता तर त्या दोनही धावा निघल्या नसत्या, त्या धाव फलकावर लागल्या नसत्या. हे असतात एक एक धावेचं महत्व असतं. तुम्ही या स्टेजवर जर खेळत असाल, या लेवलला जर खेळत असाल तर एकही चूक तुम्हाला तुमच्या विजयापासून दूर नेऊ शकते. सुंदर बॉलिंग आतापर्यंत अक्षयच्या माध्यमातून. आता येईल बॉल बॅटिंग मार्कवर अजित, स्ट्राईकला असेल रणजित, अजितच ओके, स्ट्राईकला असेल अजित, नॉन स्ट्राईकला आहे रणजित. दोन धावा. यावेळेस देवेन माघारी परतलाय. एक संघामध्ये आत्मविश्वास असावा लागतो. शेवटच्या क्षणापर्यंत तुमची बॉडी लँग्वेज ही सकारात्मक ऊर्जेनं भरलेली असावी लागते. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन, पेसनं बीट केलं गेलं बॅट्समनला. चेंडू पडल्यानंतर वेगानं आतमध्ये आलाय आणि बॅट्समन फक्त अचंबित झालाय. चेंडू निघून जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. 4 चेंडू, एक बाद दोन धावा, 18 धावांचा आहे आव्हान. अजूनही विजयासाठी 20 चेंडू आणि 16 धावांची आहे गरज. या वेळेला कीपर आणि बॅट्समन अचंबित झाले, पण बघणं देखील अचंबित झालं. बेल्सचा घेतला गेला चिम्मा आणि खेळ झाला इथं मात्र खतम. आता मात्र अजित माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 2 बाद 2 धावा. अप्रतिम सुरुवात. मी मगाशीच म्हटलं होतं की 17 धावांपर्यंत रोखण्यात जशी आम्हाला तुम्ही कामगिरी करून दाखवली, तीच कामगिरी किंबहुना कणभर त्याच्यापेक्षाही चांगली कामगिरी जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या गोलंदाजांना करावी लागणार आहे. त्याची सुरुवात अक्षयच्या माध्यमातून तर झाली आहे. 5 चेंडू 2 धावा आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात आलं यश. आता मात्र येईल मैदानाच्या आत आपल्याला प्रसाद पाहायला मिळेल. पाहूया प्रसादलाही मगासारखा प्रसाद दिला जातोय का बॉलर अक्षयच्या माध्यमातून. कारण धावसंख्या डिफेंड करण्यासाठी जरी कमी असल्या तरी त्या पुरेशा आहेत हे मात्र नक्की. या षटकातला, पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर अक्षय, स्ट्राईकला असेल बॅट्समन प्रसाद. या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेला जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक तिथे आहे, जज 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 आणि झटका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाची धावसंख्या आहे 3 बाद 2 धावा. परंतु पेनल्टीच्या 2 धावा यावेळेला मुठवळ संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होतील. परिणाम स्वरूपी सुधारित धावसंख्या असेल ती म्हणजे 3 बाद 4 धावा. विजयासाठी आवश्यक असतील मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाला 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. या होईना बाद. जशाच तसं उत्तर दिलं गेलं अक्षयच्या माध्यमातून. तो एक झेल सुटला, त्यामुळे त्या 2 धावा गेल्या. तो जर झेल झाला असता तर मग मात्र त्या 2 धावा वाचल्या असत्या आणि केवळ पेनल्टीच्या 2 धावा धाव फलकावर लगावलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या.
अप्रतिम बॉलिंग, अप्रतिम क्रिकेट, ही आहे खासियत स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या क्रिकेटच्या या महाथराराची. यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बोलत दैवत. 18 चेंडू आणि 14 धावांचं बाकी आहे लक्ष. स्ट्राईकला असेल बॅट्समन रणजित, नॉन स्ट्राईकला सुधीर. स्ट्राईकला असेल सुधीर आणि नॉन स्ट्राईकला रणजित. पहिला चेंडू यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता. लीडिंग एज चेंडू निघून जाईल. घोषित क्षेत्रात येईल पंचांचा इशारा एका धावेसाठी आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता मात्र 3 बाद 5 धावा. समीकरण बदललं गेलंय. 17 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील 13 धावा. धुमाळ सर, इथून निघणारा प्रत्येक डॉट बॉल मात्र आता मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या फलंदाजावर दडपण आणणारा असेल. त्यामुळे आपल्या आयुष्यातला ज्याला सर्वोत्तम खेळ आज या मैदानावर साकारता येईल त्याला पुढच्या फेरीतला प्रवेश आपला सुनिश्चित करता येईल. या षटकातला दुसरा चेंडू बॉलिंग मार्कवर सज्ज होईल दैवत. या वेळेला हे दडपण आहे. ज्यावेळेस तुम्ही नॅचरल अँगल नॅचरल मोड सोडून डिफेंड करण्याचा प्रयत्न करता आणि तो करताना देखील तुम्ही भंबेरी उडवली जाते. चेंडूवर खेळू कसं, स्क्वेअर कट करू का, डिफेंड करू का, स्ट्रेट खेळू का, या वेळेला मात्र तुमचं दडपण स्पष्टपणे जाणवलं जातंय. डॉट बॉल समीकरण बदललं गेलंय. 16 चेंडू जिंकण्याकरता आवश्यक असतील अजूनही 13 धावा. यावेळेला स्टेप आउट केला गेला. जोरदार प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह आणि बसेल चौथा झटका. 9 चेंडूंचा खेळ आणि या 9 चेंडू मध्ये परिपूर्ण अधिराज्य आपली हुकूमत गाजवली. आता मात्र जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या गोलंदाजांनी. यावेळेला मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 4 बाद आणि 5 धावा. त्यात पेनल्टीच्या 2 आहेत. बॅटनं निघाल्या 3 धावा. अप्रतिम बॉलिंग. म्हणतात ना, प्रयत्न प्रामाणिक असलं की यश आपल्याला शोधत येतं. आपल्या पदरात पडणाऱ्या विपरीत परिस्थितीचा विचार करत बसू नका मित्रांनो. तर मिळालेल्या परिस्थितीला आपल्या मनाजोक्त करता आलं पाहिजे. मग बघा, म्हणतात ना की कष्ट इतक्या शांततेत करायचे असतात की यशानं धिंगाणा घातला पाहिजे. आणि त्या यशानं घालायच्या धिंगाणाच्या दिशेनं आता कोण वाटचाल करताय. शेवटचा धाव, शेवटची रन जोपर्यंत निघत नाही, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत सध्या प्रत्येकाच्या अंगावर रोमहर्षकतेचा काटा उभा करणारा हा सामना. ही खासियत आहे स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या रणसंग्रामाची. यावेळेला बॅकहँडचा वापर केला जातोय. चेंज ऑफ द पेस खेळवलं जात आहे. यावेळेला फलंदाजाचे मनसुबे ओळखून आता मात्र समोरच्यावर दडपण टाकलं जात आहे. वॉट क्रिकेट. कोण विजयी होईल धुमाळ सर माहित नाही, पण क्रिकेटचा विजय निश्चित आहे. या स्पर्धेचा विजय मात्र निश्चित झालाय. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला चेंज ऑफ द पेस, परंतु तो पेसर बॉल होता. वेगवान चेंडू होता. बॅट्समन थबकलाय, संघ हबकलाय आणि आता मात्र इथं खेळणारा खेळाडू पूर्ण ओरलाय. या षटकातला पुढचा चेंडू. 5 चेंडू 1 धाव आणि 1 गडी बाद. हे आहे दैवतच्या षटकाचं विश्लेषण. अप्रतिम बॉलिंग. यावेळेला पुन्हा बॅकहँडचा वापर केला गेला. हे उंगली की कमाल है, परंतु दिशा भरकटली गेली. चेंडू रिलीज करताना आपण बघू शकता स्क्रीनवर देखील जी बोट फिरली गेली, त्यामुळे रिलीज होणारा चेंडू थोडासा संत गतीने आपल्याला पाहायला मिळाला. परिणाम स्वरूपी थोडीशी दिशा भरकटली. एक अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या झालेली ती आता मात्र 6 धावा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे खाली आणि 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 आणखी एक झटका. ही कॅच आहे की सितारे संघाची मॅच आहे. थँक्यू सो मच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाची धावसंख्या धावफलकावर 5 बाद आणि 6 धावा. 5 बाद आणि 6 धावा. विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 12 धावा.
या वेळेला आता जी देहबोली आपण ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतो ना धुमाळ सर, आता जो एक सकारात्मक ऊर्जा जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या खेमूमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जे एक दडपण टाकण्यात त्यांना यश आलंय. एक बलाढ्य आक्रमणाचं जशाच तसं उत्तर दिलं गेलंय. परंतु 12 चेंडू आणि 12 धावा आहेत. अजूनही मॅच मकरंद स्पोर्ट्स मुठवळच्या हातून गेलेली नाहीये, कारण शेवटपर्यंत मोठे फटके खेळण्याची ताकद असणारे फलंदाज त्यांच्यात आहेत. शेवटपर्यंत या मॅचवर दावेदारी प्रस्थापित करण्याची दोन्ही संघांची वृत्ती या दोनही संघांना खास बनवतोय. संजय साठी एक सुवर्ण संधी. जर हॅट्रिक घेतली तर श्यामजी दळवी यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला मिळणार आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा बुटांची जादू केली जाते. एक लो फुलटॉस आपल्याला पाहायला मिळालं. अलंग द कार्पेट एक स्क्वेअर ड्राईव्ह होता, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण. या चुका मात्र महागात पडतील. ही मिळणारी एक एक धाव तुमच्या चुकीमुळे ती मात्र सामन्याच्या विजयाच्या निकालावर परिणाम करणारी ठरते. या 2 धावा संघाची धावसंख्या झाली आता मात्र 8. समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी आवश्यक असतील 11 चेंडू आणि 10 धावा. हेच टेम्परामेंट राखणं गरजेचं आहे धुमाळ सर. हेच पेशन्स महत्वाचे आहेत. हाच संयम महत्वाचा आहे. तो म्हणजे समोरच्या मुठवळ संघाला जर विजयी व्हायचा असेल तर. या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू लिव्ह केला गेला बॅट्समनच्या माध्यमातून. वाईट साठी लिव्ह केला गेला, परंतु पंच तिथं दक्ष आहेत, तज्ञ आहेत. आउट ऑफ द लाईन नाहीये. ग्राह्य धरला जातोय चेंडू. कमबॅक केलं जातंय. समीकरण बदललं गेलंय. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. या वेळेला मात्र चेंडू आलाय का लॉंग ऑन रिजन मध्ये आणि गडे होईल, बाद बसेल. आणखी एक झटका पुन्हा होईल. कम 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 बॅक. स्कोरर मित्र सहकारी समालोचक आमचे गुरुवर्य आदरणीय सुभाषजी धुमाळ सर आम्हाला सांगतात की पहिल्या इनिंग मध्ये देखील विकेट जर कुठल्या चेंडूवर पडत होती तर ती प्रत्येक षटकाच्या 3ऱ्या चेंडूवर. याही इनिंग मध्ये प्रत्येक षटकामधली पहिली विकेट जर कुठे पडते तर ती 3ऱ्या चेंडूवर पडते. बिकॉज 3 हा आकडा दोन्ही संघांसाठी अनलकी आहे की काय. 6 बाद संघाची धावसंख्या आहे 8. विजयासाठी आवश्यक असतील 9 चेंडू आणि 10 धावा. अप्रतिम बॉलिंग. एक सुंदर क्रिकेटचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आर के क्रीडा नगरीवर चालू असलेल्या स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या क्रिकेटच्या या रणसंग्रामात. समीकरण बदललं गेलंय. 9 चेंडू आणि 10 धावा. एक एक म्हटलं ना मगाशी 2 धावा त्या चुका ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत. मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर सर्वोत्तम कामगिरीसाठी चुका टाळाव्याच लागतील. यावेळेला सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे आहे. तैनात थोडीशी बंदिरी उडते आणि यावेळेला कन्फ्युजन कन्फ्युजन कन्फ्युजन. नाही नाही नाही. नो 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 नो. नाना करते मैं दौड़ गई और विकेट मेरी चली गई असं म्हणण्याची वेळ मात्र येऊ नये. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाची धावसंख्या होते 6 बाद 9 धावा. समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाला आवश्यक असतील 8 चेंडू आणि 9 धावा. धुमाळ सर हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. या 2 चेंडूंवर जर संजयला तग धरता आला ना, पण संजयचे मनसुबे उधळवण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू राहिलाय खाली जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हाती. परिणाम चेंडू आहे निर्धाव आणि आता मात्र कमी झाली आहे गती. समीकरण पुन्हा बदललं गेलंय. 7 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र बॅट्समन काय करतोय पाहूया या चेंडूवर. यावेळेला जोरदार प्रहार फटका चुकलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही. मॅच सुटली की कॅच. हा जेल सुटलाय की स्वप्नांचा झालाय चकनाचूर पाहावं लागेल. आणि 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 पंच देतील इशारा.
दोन्ही पंच इशारा देतील. धावून निघाल्या 3. यस यस, इट्स अ 4, इट्स अ 4, इट्स अ 4. वेल डन गाइज. हे आहे नशीब, हे आहे दैव, हे आहे प्रारब्ध. मी म्हटलं होतं विजयासाठी आता आवश्यक असतील 6 चेंडू आणि 5 धावा. समीकरण बदललं गेलंय. एक चूक महागात पडेल. तुमची एका चुकीमुळे तुमच्या दृष्टिक्षेपात असणारा जवळ असणारा विजय तुमच्यापासून दूर जाईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कवेत असणारं यश तुम्हाला सोडून गेलं ना मित्रांनो, की ते पुन्हा परत येण्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्या. पंच स्पीडअप करायचा आहे. अजून एक मॅच आहे. 6 चेंडू 5 धावा. मित्रा, कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नकोय. प्लीज कोऑपरेट. 6 चेंडू आणि 5 धावा. काय थरार आहे या मॅचचा, काय क्रिकेट आहे या स्पर्धेदरम्यान आपण पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 5 धावा. प्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाकडनं. एक सुंदर क्रिकेटचा नजराणा. आणि आता मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर रितेश. एक महत्वपूर्ण, रितेश आज जर हिरो व्हायचा असेल ना, तर रितेशला ही मॅच काढायची आहे. मुठवळकरांच्या मनामध्ये जर आपलं स्थान पक्क करायचं असेल तर रितेशला ही मॅच काढायची आहे. राखूळ टप्प्याचा चेंडू पाहूया. मात्र या वेळेला चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात केवळ एका धावेसाठी. खोदा पहाड निकला चुहा. या वेळेला मोठा फटका आणि केवळ एका धावेसाठी समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू. पाच चेंडू आणि 4 धावा. यावेळेला समीकरण बदललं जात आहे. एक अप्रतिम क्रिकेटच्या शेवटच्या 4 धावा निघून गेल्या. एक थ्रोच्या रूपात गेली. प्लेयरनं तिथं कॅच सोडला खेळाडूनं. तर फिल्डरकडनं झालेली चूक होती. तिथे 2 धावा जरी वाचल्या असत्या तर काय झालं असतं. जर तर हे सगळं तंबूमध्ये मैदानावर जिंकायचं आहे, मला खेळायचं आहे, मला डिफेंड करायचं आहे आणि बॅट्समनच्या मनात मला माझ्या संघाला विजयी चौकार, विजयी षटकार, विजयी धाव एवढं करून तंबूत परतायचं आहे. हीच इच्छा, हीच आशा, हेच स्वप्न आणि हेच ध्येय. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार. मात्र या वेळेला सटीक निशाणा. चेंडू निघून गेलाय. षटकार. या अति महत्वाच्या सामन्यातला सामनावीराचा किताब मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू, ऑलराऊंडर प्लेयर तेजस. बॅटिंग करताना नाबाद 11 धावा, एक विजयी चौकार, विजयी षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच गोलंदाजानं, त्याच खेळाडूनं गोलंदाजी करत असताना 2 धावा आणि 1 गडी देखील बाद केलेला आहे. तेजसला मी इन्व्हाइट करतो की आपण आपला सामनावीराचा किताब स्वीकारण्यासाठी यायचं आहे. काय बोलत आहे. तेजस, आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये धुमाळ सर